नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण बघत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान विभाग दुसरा, त्याच्यामध्ये 7वा लेसन ओळख सूक्ष्मजीवांची. आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो 4 सेशन आपण पाहिले. त्याच्यामध्ये विविध प्रक्रियांमध्ये सूक्ष्मजीवांचा वापर कसा केला जातो याच्याविषयी आपण जाणून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलेलं आहे की जैव इंधन म्हणजे सूक्ष्मजीवांचा वापर करून जैव इंधनाचा शोध कशा प्रकारे लावला गेला आणि त्याचा मानवजातीला फार मोठ्या प्रमाणावर उपयोग झालेला आहे. त्याच्याविषयी सुद्धा आपण जाणून घेतलं. आता आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारे जैव इंधनाचा वापर करून बायोलॉजिकल गोष्टींचा म्हणजे सूक्ष्मजीवांचा वापर करून कशा प्रकारे कीटकनाशक बनवली जातात. कारण कीटकनाशक जी आपण वापरतो ती रासायनिक कीटकनाशक आहेत आणि त्याच्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्याऐवजी बिघडत जातो आणि ती जमीन नापीक होते. म्हणजे सूक्ष्मजीवांचा वापर असलेले आपल्याला कीटकनाशके वापरायची आहेत आणि त्याच्यामुळे जमिनीचा पोत सुद्धा सुधारणार आहे. बघूया तर हा शेवटचा सेशन या लेसनचा ओळख सूक्ष्मजीवांची मधील कशा प्रकारे असे इन्सेक्टिसाइड्स किंवा कीटकनाशके वापरली जातात आणि सौर कशा प्रकारे तयार केलं जातं. तेव्हा ग्रामपंचायत, नगरपालिका, विशेषतः महानगरपालिका कचरा उचलणाऱ्या गाड्यांचे निरीक्षण करा. अलीकडे त्या गाड्यांमध्येच कचरा दाबून त्याचे आकारमान कमी करण्याची सोय असते. बघा, जर प्रेशर दिलं जातं, आपण मुंबई सारख्या महानगरामध्ये गेलो तर अशा प्रकारच्या गाड्या आपल्याला सर्रास बघायला मिळतात. ही कृती करण्याचे फायदे काय आहेत? म्हणजे जास्तीत जास्त त्याला कॉम्प्रेस केला जातो. सांडपाणी व्यवस्थापन बघा, म्हणजे सेवेज मॅनेजमेंट. गावांमध्ये प्रत्येक घरातील सांडपाणी लगतच्या जमिनीत किंवा बायोगॅस संयंत्रात सोडले जाते. म्हणजे गावामध्ये आपण गेलो तर लगतच्या जमिनीत सोडलं जातं गटार तयार करून किंवा बायोगॅस मध्ये संयंत्रात सोडलं जातं. पण मोठ्या शहरात जमा होणारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेऊन त्यावर सूक्ष्मजैविक प्रक्रिया कराव्या लागतात. कारण मोठं शहर, आपण जर मुंबई सारखं शहर बघितलं तर त्याच्यामध्ये बिल्डिंग खूप बाजूबाजूला आहेत. म्हणजे अशा प्रकारे तिथे असे पाणी आपण जमिनीमध्ये सोडू शकत नाही आणि म्हणून ते प्रक्रिया केंद्रात नेऊन त्याच्यावर सूक्ष्मजैविक प्रक्रिया महानगरपालिकावाले करत असतात. सांडपाण्यातील कोणत्याही संयुगाचे विघटन करणारे, त्याचप्रमाणे कॉलरा, हगवण, टायफॉइडच्या जीवाणूंना नष्ट करणारे सूक्ष्मजीव त्यात मिसळले जातात. म्हणजे आपल्याला माहितच आहे की कॉलरा किंवा हगवण किंवा टायफॉइडचे विषाणू जे आहेत ते दूषित पाण्यातून पसरत असतात. हे सांडपाणी जे आहे ते चांगल्या प्रकारच्या पाण्यात मिक्स झालं आणि अशाच प्रकारचं पाणी जर प्यायला गेलं तर त्याच्यापासून असे रोग पसरतात आणि म्हणून त्या पाण्यातील अशा प्रकारच्या घटकांना, अशा प्रकारच्या विषाणूंना मारून टाकावं लागतं. आता ते सांडपाण्यातील कार्बनी पदार्थांचे विघटन करून मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड मुक्त करतात. म्हणजे हे जे सूक्ष्मजीव असतात ते जर आपण त्याच्यावर ट्रीटमेंट केली सूक्ष्मजीवांची तर कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन हे दोन्ही वायूंमध्ये त्याचं रूपांतर करतात आणि ते मुक्त होतात. अशा प्रकारे आपण सूक्ष्मजीवांचा वापर करून अशा विविध आजारांच्या विषाणूंना मारण्याचं काम करत असतो. या प्रक्रियेत तळाला जाणारा गाळ याला स्लज म्हणतात. म्हणजे खाली जमा होतो ना चिखलासारखा भाग, त्याला स्लज असं म्हटलं जातं. हा खत म्हणून पुन्हा वापरता येतो. म्हणजे आपण तो झाडांना टाकला तर त्याच्यावर झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते. अशा सूक्ष्मजैविक प्रक्रिया झाल्यानंतर बाहेर पडणारे पाणी हे पर्यावरण दृष्ट्या निर्धोक असते. म्हणजे याच्यापासून कोणतीही हानी पोहोचत नाही. हे शुद्ध पाणी असतं. सांडपाण्याने प्रदूषित झालेल्या पर्यावरणाचे जैव उपचार करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर करतात. म्हणजे बायोलॉजिकल जर त्याच्यावर ट्रीटमेंट करायची असेल तर अशा प्रकारे छोट्या छोट्या सूक्ष्मजीवांचा म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिनचा वापर केला जातो आणि मिथेन किंवा कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं आणि स्वच्छ पाणी आपल्याला मिळतं आणि त्यामुळे स्लज जी निर्माण होते, जी मळी निर्माण होते, त्याचा वापर आपण खत म्हणून करू शकतो. आता इथे बघा, इथे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे आहेत की कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विघटन नीट होण्यासाठी त्या कचऱ्यात कोणकोणत्या गोष्टी नसाव्यात. तुमच्या घरी किंवा इमारतीतील निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था कशी केली आहे, ह्या आपल्याला प्रश्नांची उत्तर शोधून काढायची आहेत. त्या प्रश्नांची उत्तर शोधून आपण ती आपल्या नोटबुक मध्ये नोट करून घ्यायची आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर आम्ही पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहोत. आपल्याला कोणत्याही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला या ऍपच्या मार्फत विचारू शकता. आता बघूया स्वच्छ तंत्रज्ञान. मानवाने तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने प्रगती केली आहे, पण त्याचबरोबर पर्यावरणाच्या प्रदूषणाचे प्रमाणही त्याच वेगाने वाढत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की मानव हा वेल डेव्हलप्ड ब्रेन असलेला प्राणी आहे. आपला मेंदू हा विकसित मेंदू आहे. त्याच्याबरोबर आपण विमानांचा शोध लावला, आपण शिपचा शोध लावला. इतर कोणताही प्राणी अशा प्रकारच्या दुनियेत राहत नाही. किंवा पैसे कमवणे हा आपल्याला उपयोगी ही एक गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे
आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा शोध लावत असतो. जसं की आपण इंटरनेटच्या द्वारे आपण आमचं लेक्चर ऐकत आहात किंवा आपण इंटरॅक्ट होत आहोत, हे फक्त आणि फक्त मानवाच्या प्रगल्भ मेंदूद्वारे तयार झालेलं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, हे करत असताना आपण पर्यावरणाकडून सगळ्या गोष्टी घेत गेलो आणि त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत गेला, त्याचं प्रदूषण वाढत गेलं. आता हे प्रदूषण कंट्रोलमध्ये कसं आणायचं? तर सूक्ष्म जीवांचा वापर करून वायू, भू म्हणजे जमीन व जल प्रदूषण यांवर नियंत्रण कसं ठेवतात ते आपण आता पाहायचं आहे. मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्याची क्षमता सूक्ष्मजीवांत नैसर्गिकरित्या आढळते. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सुखसोयी हव्यात आणि म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारची रसायनं निर्माण केली. आता या रसायनांचा नाश करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. या क्षमतेचा वापर करून हायड्रोकार्बन्स व इतर रसायनांचे रूपांतरण केले जाते. जसं की आपल्याला माहितच आहे, कार्बन आणि 4 हायड्रोजन याच्यापासून मिथेन तयार होतो. हा मिथेन म्हणजे हायड्रोकार्बन्स आहे. म्हणजे अशा प्रकारचे ट्रीटमेंट करून हे गॅस तयार केले जातात. त्या गॅसचा उपयोग सुद्धा आपण इंधन म्हणून करू शकतो. इथे पहा, काही सूक्ष्मजीव इंधनामधून गंधक काढून टाकतात, म्हणजे सल्फर काढून टाकण्याचं काम करतात. हलक्या प्रतीच्या धातुकांमधून तांबे, लोह, युरेनियम व जस्त असे धातू पर्यावरणात झिरपतात. म्हणजे हलक्या प्रतीची जी धातुक आहे त्याच्यामधून हे धातू जसं की तांबे, लोह आणि युरेनियम किंवा जस्त हे धातू पर्यावरणात झिरपत असतात. थायोबॅसिलस व सल्फोलोबस जीवाणूंच्या साहाय्याने या धातूंच्या झिरपण्यापूर्वीच संयुगात रूपांतर केले जाते. आपल्याला माहित आहे, कोणताही धातू जोपर्यंत तो धातू आहे, कोणतं मूलद्रव्य आहे, तोपर्यंत त्याचे गुणधर्म वेगळे असतात आणि संयुगामध्ये गेल्यानंतर त्याचे गुणधर्म बदलतात. जसं सोडियम हा अत्यंत क्रियाशील असा धातू आहे किंवा क्लोरीन हा अत्यंत विषारी वायू आहे. परंतु सोडियम आणि क्लोरीन यांच्यापासून बनलेला सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ आपण आपल्या घरी खात असतो. म्हणजे सोडियम आणि क्लोरीन गॅसचे गुणधर्म वेगळे आणि त्यांचे संयुग तयार झाल्यानंतर त्यांचे गुणधर्म वेगळे होतात. म्हणजे हे जे धातू आहेत हे पर्यावरणात झिरपण्यापूर्वीच थायोबॅसिलस आणि सल्फोलोबस या जीवाणूंच्या साहाय्याने त्यांचं संयुगात रूपांतर केलं जातं आणि संयुगात रूपांतर केल्यानंतर त्यांचे गुणधर्म बदलत असतात. समुद्र किनाऱ्यांवर तेलकट पाणी म्हणजे तेलाचे तवंग आपल्याला दिसत असतात व हजारो मृत मासे आल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या किंवा पाहिल्या असतील. असे का होते? तर असे का होते ते आपण पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. इथे पहा, समुद्र किनाऱ्यावर तेलकट पाणी व हजारो मृत मासे आल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या किंवा पाहिल्या असतील. असे का होते त्याच्याविषयी आपण बघून घेऊया. समुद्रात विविध कारणाने पेट्रोलियम तेलाची गळती होते. कधी जहाज फुटतं किंवा कधी इंधन क्रूड ऑइल बाहेर पडत असताना त्याची लिकेज होऊ शकतो. हे तेल जलचरांसाठी घातक विषारी ठरू शकते. पाण्यावर आलेला तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करणे सोपे नाही. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जरी मशीनचा शोध लागलेला असला तरी हा जो तवंग आहे, कारण पाणी हे जे आहे ते तेलापेक्षा जड आहे आणि म्हणून तेल घनता कमी असल्यामुळे पाण्यावर तरंगत राहतं. मग ते आपण बाहेर काढू शकत नाही. मग अल्कॅनी होरॅक्स, बॉर्क्युमेन्सिस व स्युडोमोनास जीवाणूंमध्ये पिरिडिन्स किंवा त्याला आपण पायरिडिन म्हणू शकतो व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. विद्यार्थी मित्रांनो, या दोन जीवाणूंची नावं लक्षात ठेवा. अल्कॅनी होरॅक्स, बॉर्क्युमेन्सिस व स्युडोमोनास जीवाणूंमध्ये पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो. त्यांना हायड्रोकार्बोनोप्लास्टिक बॅक्टेरिया HCB असं म्हटलं जातं. म्हणजे तेलाचे तवंग नष्ट करण्यासाठी अशा प्रकारच्या जीवाणूंचा वापर करून त्याच्यापासून जे बॅक्टेरिया तयार होतात, हायड्रोकार्बोनोप्लास्टिक बॅक्टेरिया, असे हे बॅक्टेरिया तयार होतात. HCB हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील, आता तेल म्हणजे हायड्रोकार्बन्स आहेत, त्यातील कार्बनचा ऑक्सिजनची संयोग आणून त्याच्यापासून CO2 आणि पाणी तयार करतात. म्हणजे अशा प्रकारे तेलाचा तवंग आपण समुद्राच्या पृष्ठभागावरून त्या पाण्यातून काढू शकतो. इथे पहा, अल्कॅनी होरॅक्स, बॉर्क्युमेन्सिस आणि स्युडोमोनास, ऍसिडोबॅसिलस अशा प्रकारचे वेगवेगळे जीवाणू आहेत आणि त्यांचे पिक्चर्स आपल्याला इथे दिसत आहेत. आणि यांचा वापर आपण तेलाचा तवंग समुद्राच्या पाण्यावरून काढण्यासाठी करत असतो. कारण तेलाचा तवंग वाढत गेला तर समुद्रामधले जलचर जे आहेत त्यांना ऑक्सिजन मिळणार नाही. आपल्याला माहितीच आहे, ऑक्सिजन पाण्यामध्ये फार कमी प्रमाणात सोल्युबल आहे आणि जर हवेतला ऑक्सिजन त्याच्यामध्ये सोल्युबल झाला नाहीच तर पाण्यामधील घटक मरून जातील. म्हणजे जैविक घटक जे आहेत, जे जिवंत प्राणी आहेत ते मरून जातील आणि म्हणून अशा प्रकारचा तवंग बाहेर काढणं खूप गरजेचं असतं. प्लास्टिकच्या बाटल्या, पेट म्हणजे पॉलिइथिलीन टरफ्थॅलेट पॉलिस्टर या रासायनिक पदार्थापासून बनलेल्या असतात. म्हणजे प्लास्टिकच्या बाटल्या बनवण्यासाठी
पीईटी नावाचं रासायनिक पदार्थ वापरला जातो। अलीकडच्या काळात नागरी कचऱ्याचा फार मोठा भाग या प्लास्टिकने व्यापलेला आहे। म्हणजे आपण सर्वच गोष्टी प्लास्टिकच्या वापरत असतो बघा, कॉम्प्युटरचे सुटे पार्ट्स प्लास्टिकचे बनलेले असतात किंवा मोबाईल्स प्लास्टिकचे बनलेले असतात। आपलं जीवन जे आहे ते लाकडाकडून प्लास्टिककडे वळलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। आयोडोनेला साकिएन्सिस व्हिब्रिओ प्रजाती पीईटीचे विघटन करतात असे आढळले आहे। तसेच कचऱ्यातील रबराचे विघटन करण्याची क्षमता ॲक्टिनोमायसिटिस व स्ट्रेप्टोमायसिस, नॉर्कार्डिया, ॲक्टिनोप्लेन्स या कवकांच्या प्रजातीमध्ये आढळते। म्हणजे पीईटीचं विघटन आणि रबराचं विघटन करण्यासाठी अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे जीवाणू वापरले जातात आणि त्यांचं विघटन केलं जातं। अन्यथा यांचं विघटन व्हायला हजारो वर्ष लागली असती आणि एवढा कचरा जर पृथ्वीवर साठला असता तर त्याच्यामुळे आपल्या पर्यावरणाला फार मोठा धोका पोहोचला असता। तेव्हा खाणीतून बाहेर पडणारे पदार्थ व अम्लपर्जन्य यामध्ये सल्फ्युरिक अम्ल असते। अम्लपर्जन्य आपल्याला माहिती आहे, सल्फर डायऑक्साईड वायू हवेत गेला आणि पाण्याशी त्याचा संपर्क आला तर त्याच्यापासून अम्ल तयार होतं, सल्फ्युरिक ऍसिड अम्ल तयार होतं आणि ते पावसाच्या स्वरूपात पृथ्वीवर पडलं तर त्याला अम्लपर्जन्य किंवा ऍसिड रेन असं म्हटलं जातं। त्यामुळे काय होतं तर पुतळे, पूल व इमारतींमधील धातूंचे क्षरण होते। या ऍसिडमुळे त्यांचं क्षरण होत असतं, इरोजन होत असतं, हे तुम्हाला माहितच आहे। ऍसिडोबॅसिलस, फेरोऑक्सिडन्स व ऍसिडिफिलियम प्रजाती या जीवाणूंसाठी सल्फ्युरिक अम्ल हा ऊर्जा स्रोत आहे। म्हणजे हे जे दोन जीवाणू आहेत जसे की ऍसिडोबॅसिलस, फेरोऑक्सिडन्स आणि ऍसिडिफिलियम या प्रजातींसाठी सल्फ्युरिक अम्ल हा ऊर्जा, त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून अम्लपर्जन्यामुळे होणारे भूप्रदूषण हे जीवाणू आटोक्यात आणतात। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू इथे बघत आहोत, सूक्ष्मजीव इथे बघत आहोत आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग मानव जातीला होत असतो। आता इथे बघा इंटरनेट माझा मित्रमध्ये आपल्याला उपयुक्त सूक्ष्मजीवांची छायाचित्रे मिळवायची आहेत आणि त्यांच्या माहितीचा वर्गात तक्ता करून लावायचा आहे। अशा प्रकारे आपण अभ्यास केला आपल्याला अजून क्युरिओसिटी निर्माण होऊन आपण मायक्रोबायोलॉजीमध्ये पारंगत होऊ शकतो। बाजूला बघा तुम्हाला जिओबॅक्टर दाखवलेले आहेत आणि जिओबॅक्टरचा वापर अशा प्रकारे जमिनीमध्ये केला जातो। आता बघूया आपण अणु ऊर्जा प्रकल्प। आता अणु ऊर्जा प्रकल्पातून पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या उत्सर्गात म्हणजे जे पाणी सोडलं जातं व विद्युत विलेपन प्रक्रियेच्या टाकाऊ पदार्थात युरेनियमचे जलविद्राव्य क्षार असतात। म्हणजे युरेनियम धातू आपल्याला माहित आहे, युरेनियम 235 चं कन्व्हर्जन आपण युरेनियम 236 मध्ये करतो आणि त्याच्यापासून ते अनस्टेबल आहे। तर याच्यापासून क्रिप्टॉन, बेरियम आणि न्यूट्रॉन तयार होतात, हे आपण रिएक्शन मध्ये पाहिलं होतं। तर हे युरेनियमचे जलविद्राव्य क्षार जे तयार होतात टाकाऊ पदार्थामध्ये, तर जिओबॅक्टर जे आपण आधीच्या स्लाइडवर बघितलं, हे जीवाणू या युरेनियम क्षारांचे अविद्राव्य क्षारांत रूपांतर करून जमिनीतील पाण्याच्या साठ्यात मिसळणे रोखतात। म्हणजे अविद्राव्य, आता हे पाण्यात मिसळणार नाही कारण याच्यामध्ये जिओबॅक्टर टाकलेला आहे आणि म्हणून ती माती आपली चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचं संवर्धन करता येईल आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची पिकं काढता येतील आणि पाणी सुद्धा प्रदूषित होण्यापासून थांबवता येईल। आता बघूया सूक्ष्मजैविक सौरभ म्हणजे मायक्रोबियल इनोक्युलंट्स। किण्वन प्रक्रियेमध्ये काही सूक्ष्मजीवयुक्त सौरभ बनवले जातात। पेरणी आधी बियाणातून या पोषक सौरभाची फवारणी केली जाते। आता हे इनोक्युलंट्स आहे त्याची फवारणी का केली जाते तर काही सौरभ वनस्पतीमध्ये सोडले जातात, तर काही जे इनोक्युलंट्स असतात ते वनस्पतीमध्ये सुद्धा सोडले जातात। का तर सौरभातील सूक्ष्मजीव त्या वनस्पतींना पोषक द्रव्यांचा पुरवठा करून वाढीस मदत करतात। म्हणजे ते इनोक्युलंट्स तयार केलेला आहे त्याच्यामध्ये जे सूक्ष्मजीव आहेत ते वनस्पतीमध्ये सोडल्यामुळे किंवा पेरणी आधी जमिनीत टाकल्यामुळे ते त्यांच्यासाठी काय करतात तर त्यांच्या वाढीला मदत करण्यास द्रव्यांचा पुरवठा करतात, वनस्पतीजन्य अन्नाचा दर्जा वाढवतात। सेंद्रिय शेती करताना कृत्रिम नायट्रोजनेज अझॅटोबॅक्टर युक्त द्रव्ये वापरली जातात। आता अझॅटोबॅक्टर आपल्याला माहित आहे नायट्रोजन फिक्स करण्याचं काम करतात आणि शिंबाधारी वनस्पती म्हणजे लेग्युमिनस प्लांट मध्ये अझॅटोबॅक्टर हे मुळांच्या गाठीवर असतात। रासायनिक खतांमुळे होणारे भूप्रदूषण या द्रव्यांमुळे रोखले जातात। शेती उद्योगातील रासायनिक कीटकनाशके व कीटकनाशके यांमधून फ्लोरासेटामाइड सारखी रासायनिक द्रव्ये मातीत मिसळतात, ती इतर वनस्पती व गुरांसाठी घातक ठरतात। लक्षात ठेवा, रासायनिक खतांचा जेव्हा वापर करतो तेव्हा भूप्रदूषण होतं, तर अशा प्रकारच्या द्रव्यांमुळे ते रोखले जातात आणि शेती उद्योगातील कीटकनाशके व कीटकनाशके यांमधून तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे फ्लोरासेटामाइड सारखी रासायनिक द्रव्ये मातीत मिसळतात आणि ती इतर वनस्पती व गुरांसाठी घातक ठरतात, मानवासाठी त्वचा रोगकारक ठरतात। ही मातीतील कीटकनाशके सूक्ष्मजीवांमार्फत नष्ट करता येतात। आता आपण शेवटच्या सेशन मध्ये आहोत। आतापर्यंत आपण बरेचसे सूक्ष्मजीव पाहिले जे मानवासाठी उपयुक्त आहेत।
बघा, कचरा पाहण्यासाठी हल्ली वापरात आलेले जैवविघटनशील म्हणजे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक म्हणजे पॉलिलॅक्टिक ऍसिड असते. आवश्यकतेनुसार अशा साहित्याचा वापर करतात. लक्षात ठेवा, प्लास्टिकची पिशवी जी आहे अशा प्रकारे तयार केलेली तिचं विघटन होऊ शकतं आणि याच्यापासून पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून रोखला जाऊ शकतो. त्यात म्हणजेच पर्यावरण वाचवलं जाऊ शकतं. आता इथे बघा, वनस्पतीचे पान खाणारे अळी आपल्याला दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण सूक्ष्मजीवांचा वापर करून पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत. जैव कीटकनाशके बघा, बायो इन्सेक्टिसाइड्स जीवाणू व कवक यांपासून मिळवलेली व पिकांवरील कीड जे आपण आत्ताच बघितले आधी, कीटक, रोगजंतूंचा नाश करणारी द्रव्ये, जीवाणूंपासून मिळवलेली टॉक्सिन्स जैव तंत्रज्ञानाने थेट वनस्पतीमध्येच अंतर्भूत केली जातात. म्हणजे त्याला बाहेरून फवारणी करण्याची गरज नाही. आपण जे केमिकल इन्सेक्टिसाइड मारत असतो त्यामुळे बाहेरून फवारणी करतो तर ही वनस्पतीमध्येच टाकली जातात. कीटकांसाठी ही विषारी असल्याने कीटक त्या वनस्पतींना खात नाहीत. म्हणजे ही विषारी असल्यामुळे कीटक त्याच्यावर आपलं जेवण त्याच्यावर करत नाहीत. जीवाणूंप्रमाणेच कवके व विषाणूंच्या काही प्रजातींचा वापर जैव कीटकनाशके म्हणून केली जातात. किण्वन प्रक्रियेत म्हणजे फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये मिळणारे उपउत्पादन स्पायनोसॅड हे जैव कीटकनाशक आहे. कोणत्या उत्पन्नाचं नाव लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारचे एमसीक्यूज आपल्याला विचारले जातील की किण्वन प्रक्रियेत मिळणारे उपउत्पादन कोणते, तर त्याचं नाव आहे स्पायनोसॅड. हे जैव कीटकनाशक आहे. जे जैव म्हणजे बायोलॉजीचा वापर करून जी कीटकनाशके तयार केली जातात त्यांचा कोणताही दुष्परिणाम होत नाही, जसा की तो रासायनिक कीटकनाशकांचा होत असतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या शेवटच्या सेशनमध्ये किंवा आधीच्या 4 सेशनमध्ये सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर करून कशा प्रकारे आपलं जीवन सुकर करण्याचा मानव प्रयत्न करत आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, वाढती लोकसंख्या, त्याच्यामुळे वाढत जाणारा कचरा आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास हे आपल्याला रोखण्यात यश आलं नाही तर याच्या पुढील पिढ्या अशा प्रकारे आपली म्हणजे जी धरणी माता आहे, आपलं जे पर्यावरण आहे ते बघू शकणार नाहीत आणि त्यांचं लाईफ स्पॅन पूर्णपणे कमी होऊन जाईल. तर जैव शास्त्राच्या म्हणजे जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याला अशा प्रकारे आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय हे एक असं ऑनलाईन कोचिंग ऍप आहे की ज्याच्याद्वारे आपल्याला 6वी ते 10वी पर्यंतच्या विविध विषयांचा जसं की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिंदी किंवा कॉम्प्युटर या विषयांचा घर बसल्या आपण अभ्यास करू शकता. आणि आपल्याला आलेल्या शंकांचं निरसन सुद्धा आमचे तज्ञ शिक्षक आपल्याला करत राहतात. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या टेस्ट सोडण्याचा जो अनुभव आहे तो सुद्धा आपल्याला या ऍपद्वारे मिळू शकतो. आपलं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आपण हे ऍपला रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या इतर मित्रमैत्रिणी सुद्धा सांगून हे ऍप रजिस्टर करा आणि त्यांचं भवितव्य सुद्धा उज्ज्वल करा. कारण आपल्याला माहित असलेली एखादी गोष्ट आपण दुसऱ्याला दिली तर त्याच्यामधून आपली सुद्धा बुद्धी वाढत असते किंवा आपलं सुद्धा नॉलेज वाढत असतं. आणि म्हणून या ऍपची माहिती आपण आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना देऊन त्यांचं भवितव्य उज्ज्वल करा आणि त्याचबरोबर आपलं सुद्धा भवितव्य उज्ज्वल करा. धन्यवाद.